पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली असून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराला वेग आलाय। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुख विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पिंपरी चिंचवड शहराचा विकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने झाला असून शहराला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मैदानात उतरली आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनेक विकास कामांचा उल्लेख करत त्यांनी भविष्यात करायच्या कामाचा देखील संकल्प मांडलाय। उद्योग नगरी म्हणून इच्छा असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला आणखी पुढे न्यायचे असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पिंपरी चिंचवड सारख्या उद्योग नगरी आणि एक मोठी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते आणि तिच्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहेत। उमेदवार तर आहातच तुम्ही, पण प्रचार प्रमुख पण आहात। या निवडणुकीचे काय विजन घेऊन जात आहे समोर? तुम्हाला माहिती आहे की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्यावेळेस सत्ता होती 2002 ते 2017 या कालावधीमध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे। या शहराची जी कामं झालेली आहेत त्या कामाच्या आधारे दादांना या पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रशस्त रस्ते असेल, उड्डाणपूल असेल, ग्रेट सेप्टर असेल, अनेक गार्डन, प्लेग्राऊंड, ॲटो क्लस्टर, सायन्स पार्क, भक्तिशक्ती उद्यान, बर्ड व्हॅलीसारखं मोठं उद्यान अशी अनेक भरीव जी कामं झालेली आहे ती सर्व कामं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये झालेली आहे आणि अशा नेत्याचा कार्यकर्ता असण्याचा अभिमान आम्हाला आहे। ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या दिवसापासून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही रणधुमाळी चालू झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 32 प्रभागामध्ये 128 नगर उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सर्व ताकदीचे उमेदवार आहे। काही जागी आमची पवारसाहेब गटाबरोबर युती झालेली आहे, काही प्रभागामध्ये शिंदेसाहेब गटाबरोबर युती आहे। असे आमचे 120 ते 121 उमेदवार या रिंगणात आहे। सर्व ताकदीने आपापल्या भागामध्ये निवडणूक लढवतात। प्रत्येकाने या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दादांच्या माध्यमातून झालेली कामं दाखवून आपापल्या भागामध्ये केलेला विकास हे दाखवत आहे आणि त्याच धर्तीवर आमचा जो प्रभाग क्रमांक 28 आहे, या 28मध्ये राटणी पिंपरी सौदागरमधली डेव्हलपमेंट जर आपण पाहिली तर पिंपरी चिंचवड शहरामधील एक मॉडेल वार्ड तयार करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून मी केलेलं आहे। 2007 ते 2000 आजपर्यंत या भागात मी नगरसेवक म्हणून काम करत आहे। माझी मिसेस शीतल काटे काम करत आहे। आज आमच्या पॅनलमध्ये उमेश काटे, मीनाक्षी काटे, शीतल काटे आणि मी स्वतः नाना काटे असा आमचा 4 जणांचा पॅनल आहे। संपूर्ण पिंपरी सौदागरची जर डेव्हलपमेंट पाहिली तर लिनियर गार्डनसारखं 2.25 किलोमीटरचं गार्डन आमच्या भागामध्ये आहे। 5 एकर राजमाता जिजाऊ उद्यान आहे। 3.5-4 एकरचं प्लेग्राऊंड आहे जे कुंजीर ग्राउंड म्हणून ओळखलं जातं। 4 एकरमध्ये योगा पार्क आहे। त्यामध्ये आम्ही संपूर्ण देशात इतकी उंचीची वॉल नाही तेवढी क्लाइम्बिंग वॉल त्या ठिकाणी बनवलेली आहे। त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील घेतल्या जातात। त्यामुळं पिंपरी सौदागर भागामध्ये गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल, प्रशस्त रस्ते असेल, रस्ते काँक्रीटचे असेल, पाण्याच्या 20-20 लाख लिटरच्या 2 टाक्या, एक 18 लाख लिटरची पाण्याची टाकी अशा भव्य स्वरूपात या प्रभागाची डेव्हलपमेंट झालेली आहे। त्यामुळं केलेली कामं आमच्याबरोबर आहे आणि भविष्यात जी उर्वरित कामं काय बाकी असेल, ज्या लोकांच्या मागण्या आहे की ट्रॅफिक जाम होती, पाणी पुरेसं भेटत नाही, तर त्या ज्या समस्या आहेत त्या येणाऱ्या काळात 100% मार्गी लावण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्यामुळे एक सक्षम उमेदवार घेऊन जनतेसमोर जातो आहे। जनतेचा विश्वास आहे कारण प्रत्येक इलेक्शनला मला भरघोस मतांनी या मतदार राजांनी निवडून दिलेला आहे। जरी IT पार्कचा एरिया जरी असला, हा IT क्राऊड जरी असेल आमच्या भागामध्ये राहणारा, परंतु त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे। या भागातली डेव्हलपमेंट पाहता या पिंपरी सौदागरमध्ये एक सेफ वार्ड म्हणून या वार्डचं पाहिलं जातं। सेफ झोनमध्ये सर्व लोक राहतात। कसलीही गुन्हेगारी नाही, कसली कोयता गँग नाही, कसलं गँगवर नाही का छेडछाड नाही। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट झालेली पिंपरी चिंचवड शहरातील एक मॉडेल वार्ड तयार करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही केलेलं आहे आणि नक्कीच या कामाच्या अनुषंगानं आमच्या संपूर्ण पॅनलला हा मतदार राजा विजयी करेल। गेल्या 2-3 दिवसांच्या सभांमधून
अजितदादा वारंवार भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करतायत. तुम्ही देखील गेल्या नगरपालिकेमध्ये तुम्ही सदस्य होता, विरोधी पक्षनेते होता. कोणत्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात ह्या सगळा विषय चालू आहे? नाही, ज्या पद्धतीनं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या पिंपरी चिंचवड शहरात होती 2017 तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. दादांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये किंवा प्रेसला सांगितलेलं आहे की 2014पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ठेवी किती आहे आणि कामं किती झाल्यात आणि 2017 नंतर या महानगरपालिकेच्या ठेवी किती झालेल्या आहे आणि कर्जबाजारी किती झालेली आहे. जर कर्जबाजारी झाली तर अजून पण काही ठेकेदार ओरडतात की आमची बिलं निघली नाही किंवा आमची बिलं भेटली नाही. मग इतकं पैसे जी महानगरपालिका कर्जबाजारी होती तर झालेली कामं कोणती, असाच सवाल दादांनी विचारलेला आहे. त्यामुळे या भागामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये लूटमार झालेली आहे. जी भरीव कामं आहे ती दिसून येत नाही. त्यामुळं त्यावेळेस दादा एक खमक्या नेतृत्व म्हणून या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करत होते. सर्व नगरसेवकांवर त्यांचा वचक होता. स्थानिक आमदार जरी असले तरी एक विचाराचे आमदार होते. आता कोणाचा वचक राहिला नाही. त्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक मंत्री, त्याचबरोबर इथले 2 आमदार जगताप साहेब आहेत, त्यानंतर लांडगे साहेब आहेत, यांनी सगळ्यांनी ताकद लावलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं आव्हान वाटतं. तुम्ही प्रचार प्रमुख आहात राष्ट्रवादीचे. लोक डेव्हलपमेंटला प्राधान्य देतात. लोक वैतागलेली आहे. 2017 ते आत्तापर्यंत जवळजवळ 9 वर्षाचा कालावधी झालेला आहे. त्यामुळे लोकांची जी पिळवणूक झालेली आहे, ठेकेदारांची पिळवणूक झालेली आहे, या मतदार राजाची पिळवणूक झालेली आहे. त्यामुळं लोक यावेळेस डेव्हलपमेंटला प्राधान्य देतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादांचं एक कमांड होती या महानगरपालिकेवर. यावेळी ती गतवैभव मिळणार? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त सीटं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची येतील. साधारण कितीची अपेक्षा आहे आपल्याला? 50 अभाव. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून अजितदादा आक्रमक होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. काल परवापासून महेश लांडगे देखील आता अजितदादांच्यावरती एकेरी भाषेत उल्लेख करत आहेत. ते ज्या पद्धतीने बोलतात त्याची उत्तरं दादा देतील. जे आहे ते जे बोलतात त्याची उत्तरं पुढे भेटेल दादांना. पण महेश लांडगेंच्या कडून अजूनपर्यंत दादांनी केलेल्या आरोपाचे उत्तर मिळालेलं आहे. मुद्दा डायव्हर्ट केला जातो. हां, मग त्यांच्याकडनंच घ्यायची उत्तरं ना. मी कसं सांगणार? दादांनी आरोप केला आहे, त्यांनी उत्तर दिलं नाही, त्यांच्याकडनं उत्तरं घ्यायची ती. शेवटी मतदारांना काय आवाहन कराल जेणेकरून मतदार तुमच्याकडे आकर्षित होईल? मतदार राजांना हेच आवाहन करेन की ज्या पद्धतीने या पिंपरी चिंचवड शहराला मुबलक पाणी पुरवठा पाहिजे होता, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून बंद पाईपलाईन योजना पवना धरणातून थेट पाणी आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येणार होता. परंतु मावळ या ठिकाणी काही शेतकऱ्यांची आंदोलनं झालं आणि त्या आंदोलनामध्ये ती पाईपलाईन योजना बंद पडली. परवा दादांनी प्रेसला आवाहन केलेलं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जर सत्ता पिंपरी चिंचवड शहरात आली तर नक्कीच बंद पाईपलाईन योजना जी बंद झालेली आहे ती पुन्हा एकदा चालू करून त्या ठिकाणचे आमदार मान्य सुनील अण्णा शेळके यांच्याशी चर्चा करून त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ते पुन्हा ते काम चालू करून या पिंपरी चिंचवड शहराला मुबलक पाणी पुरवठा करू. आणि ज्या पद्धतीने आज 1 दिवसाआड पाणी चालू होतं आहे त्याऐवजी रोज पाणी देण्यात येईल. ना गेल्या 2-4 दिवसांपासून आम्ही लोकांशी संपर्क साधतोय, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्यामध्ये काही लोकांनी महत्त्वाचा एक मुद्दा मांडला की या परिसरातील ज्या नद्या आहेत त्यांचं शुद्धीकरण किंवा स्वच्छतीकरण होणं गरजेचं आहे आणि येत्या काळात ते व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. नक्कीच ज्या पद्धतीनं सुरुवातीला 2017-18ला नदी सुधार प्रकल्प टेंडर निघली, भूमिपूजन झाली त्याची, परंतु ते काम कुठंच दिसत नाही. मग ते काढलेलं टेंडर, तो पैसा कुठं गेला तीच विचारणा चालू आहे आता. त्यामुळे भविष्यकाळामध्ये पवना नदी असेल किंवा इंद्रायणी असेल, या दोन्ही नद्या ज्या आपल्या शहरातून जातात या नद्यांच्या बाजूनी सुशोभीकरण आणि नदी सुधार प्रकल्प, जे ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट नदीमध्ये जातं ते नदीत न जाता पंप हाऊसला जाऊन ते फिल्टर होऊन ते पाणी नदीत यायला पाहिजे. ॲक्च्युली तसं होत नाही. बरेचसे पंप हाऊस बंद असल्यामुळे ते पाणी थेट नदीत जातं. त्यामुळं नदी दूषित होत चाललेली. धन्यवाद.
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.